जालन्यातून मनोज जरांगेंना मावियाकडून उमेदवारी द्या। महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितची मागणी, तर महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीची 27 जागांची मागणी। महाविकास आघाडीच्या यादीत किमान 15 उमेदवार ओबीसी असण्याची शक्यता, तर पुण्यातून डॉक्टर अभिजित वैद्य यांना मवियाचा उमेदवार म्हणून घोषित करा। बैठकीत वंचितचा प्रस्ताव। कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी आणि शक्य असल्याचं उघड। मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। रवींद्र वायकरांवर खोटे गुन्हे दाखल झाले होते हे सिद्ध झालं। संजय राऊतांची टीका, तर ठाकरेंच्या शिवसेनेत आता केवळ हम दो हमारे दो असंच राहणार। नितेश राणेंचा पलटवार। नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांचं नातं काय हे महाराष्ट्राला माहिती आहे। बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणून इतके वर्ष युती होती। ते नातं टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं नाही, त्यांना जमलं नाही। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंविरोधात कारवाई करावी। भिवंडी तालुक्यातील जनसंवाद यात्रेतून सुषमा अंधारेंचा फडणवीसांसह नितेश राणेंवर हल्लाबोल। लोकशाही जनतेला घाबरणार हे सरकार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल। यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी अमाप खर्च, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप। अमित शाह हल्ली घराणेशाहीवर बोलतात। जय शाह आपले चिरंजीव हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष। संजय राऊतांची अमित शहांवर टीका। सोबत असलेले आमदार फुटण्याची भीती असल्यानं अजित पवारांचा आमच्याकडील आमदारांना फोन। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं। अजित पवारांना असं करण्याची गरज काय, रोहित पवारांची विचारणा। बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र शासनानं कर्ज का घ्यावं, केंद्रानं तरतूद करावी, रोहित पवारांची मागणी। तर वंदे भारत ट्रेनमुळे इतर ट्रेनच्या वेळेवर परिणाम, रोहित पवारांची प्रतिक्रिया। आमदार निलेश लंकेंची भूमिका दोन्ही राष्ट्रवादींना साजेशी। लंकेंच्या पोस्टरवर अजित पवार आणि शरद पवारांचाही फोटो। किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न, सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली छत्रपती उदयनराजेंची भेट। मुश्रीफांनी फोटो ट्विट करून दिली माहिती। भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। पुण्यातील निलेश राणेंची मालमत्ता पोलिसांकडून सील। डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कनच्या जागेचा तब्बल 3,77,53,हजार रुपयांचा कर थकवल्यानं अतिक्रमण विभागाची कारवाई। म्हाडाच्या जमिनीवर धार्मिक स्थळं उभारली जात आहेत, सरकारनं लक्ष द्यावं, आमदार नितेश राणेंची मागणी। पक्षानं मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेन, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। आम्ही 10वी-12वीच्या परीक्षेमुळे आंदोलन मागे घेतलं, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मात्र साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करणार। इक्बाल सिंग चहल, अश्विनी भिडे यांची बदली अटळ, राज्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली। मुंबईत डीप क्लिनिंगच्या नावाखाली शोबाजी करत पाण्याची उधळपट्टी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका। आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दल महाराष्ट्र एनडीएसोबत, देवेगौडांची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। भाजपकडून 23 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा। गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, तर मुनगंटीवारांच्या खांद्यावर बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। भाजप त्यांच्या सर्वच खासदारांमध्ये बदल करतायत, काही सरकारी अधिकाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत, अंबादास दानवेंची माहिती। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं आणि ठाकरे गटांना राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी, मंत्री गिरीश महाजनांचं थेट आव्हान। 25 वर्षापासून खासदार आहे, अनेक दिग्गजांना मतदारसंघात धूळ चारली, भावना गवळींचं वक्तव्य। तर संसदेत महिला आरक्षणाचा कायदा होत असताना मला उमेदवारी न देण्याचा विचार येऊच कसा शकतो, भावना गवळींचा भाजप वरिष्ठांना सवाल। टी जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वांद्र्याला जाणंही सुखकर होणार। मुंबईतील सायन्स स्टेशन समोरील पुलाचं तोडकाम तुर्तास पुढे ढकललं, 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं पुलाचं तोडकाम दुसऱ्यांदा थांबवण्यात आल्याची माहिती।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाट उतरताना खोपोली एक्झिट मार्गात बदल, मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूने तर खोपोलीला जाण्यासाठी उजव्या बाजूने उतरावं लागणार। पिसे केंद्रातल्या मध्ये सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात, काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू। मुंबईत लवकरच 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता, मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 6% कमी पाणी साठा। मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, तसंच फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा, आशिष शेलारांची मागणी। उत्तम सागरी पोलीस ठाणे हद्दीत म्यानमारच्या 8 नागरिकांना अटक, म्यानमारच्या नागरिकांकडे भारतात वास्तव्याची कागदपत्र नव्हती। गुजरातच्या पोरबंदर समुद्रात 3300 किलो ड्रग्जचा साठा सापडल्यानं पोलीस ॲक्शन मोडवर। यशवंत सेनेचे धनगर आरक्षणासाठी आंदोलन, मुंबईत दाखल झाल्यानंतर आंदोलकांच्या गाड्यांची पोलिसांकडून अडवणूक। वसई विरारच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचं आंदोलन, वसईतील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आणि अन्य मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं उपोषण। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकरची 3 वाहनांना धडक, अपघातात पोलीस व्हॅनमधील 2 पोलीस कर्मचारी किरकोळ तर एक टँकर चालक गंभीर जखमी। भाईंदर पूर्वच्या आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। ठाणे पूर्वेच्या सेंटिसच्या उड्डाणपुलावर गर्डर उभारणी, रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत मार्गावरील वाहतुकीत बदल, कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत काम सुरू। पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेवरील मेट्रो पूर्ण बनवून तयार, मात्र अजूनही मेट्रो सेवा लोकांसाठी सुरू नाही। जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचा मेट्रो प्रशासनाला घेराव घालून आंदोलन। पुण्यातील बुधवारपेठ मेट्रो स्थानकाला कसबा पेठ नाव देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, शिवसैनिकांनी बुधवारपेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून त्या ठिकाणी कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला। ठाकरे गटाचं निलेश राणेंच्या विरोधात बँडबाजा आंदोलन, पुण्यातील डेक्कन भागातील व्यावसायिक मालमत्ता कर न भरल्यानं पालिकेकडून राणेंची मालमत्ता सील। पिंपरी चिंचवडमध्ये 500च्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, प्रिंटिंग मशीनसह 6 आरोपींना रंगेहात अटक। पिंपरी चिंचवडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तर बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा पुणे मनसेकडून डेमो। पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी, 280 कोटींचे 140 किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधून रवाना। नाशिकच्या येवला तालुक्यात पाण्यासाठी महिला आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांचा ठिय्या। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 1 आणि 2 मार्चला जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलै महिन्यासारखा पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान। टाटा इन्स्टिट्यूटकडून कर्करोगावरील गोळीचं संशोधन, किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट्स गोळीमुळे कमी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।